एक गाडी थांबली, त्याच्या मागोमाग दुसरी गाडी थांबली, दुसरीच्या मागे तिसरी आणि तिसरीच्या मागे गाड्यांची रांग. हे चित्र होतं समृद्धी महामार्गावरचं. मंगळवारी रात्री या गाड्या पंक्चर होऊन एका मागोमाग एक थांबल्या आणि जवळपास 4 तास समृद्धी महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. इतर वेळी समृद्धी महामार्ग खड्डे किंवा अपघात यामुळे चर्चेत येत असतो. वाहतूक कोंडीच्या बातम्याही येत असतात. पण यावेळची घटना विचित्र होती. वाहतूक कोंडी होण्याचं, मोठ्या प्रमाणावरती गाड्या पंक्चर होण्याचं कारण होतं समृद्धी महामार्गावरती ठोकण्यात आलेले खिळे. 100 पेक्षा जास्त खिळे. सुरुवातीला काही समाजकंटकांनी किंवा चोरांनी लुटमार करण्यासाठी असा प्रकार केला असावा अशा चर्चा सुरू झाल्या. पण त्यानंतर समोर आलं की हे खिळे ठोकण्याचं काम एका कंपनीकडून करण्यात आलंय. साहजिकच प्रश्न पडतो, कशासाठी? खिळे नेमके का आणि कुणी टाकले? नेमकं घडलं काय? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सर्वात आधी समृद्धी महामार्गावरती नेमकं काय घडलं हे समजून घेऊ. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावरच्या माळीवाडा इंटरचेंज जवळच्या एका पुलावरती 100 पेक्षा जास्त खिळे ठोकण्यात आले होते. रात्रीच्या वेळी हे खिळे दिसण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे वेगात असणाऱ्या अनेक गाड्या पंक्चर झाल्या. खिळे इतके टोकदार होते की काही गाड्यांचे टायर फुटले सुद्धा. बघता बघता पंक्चर होणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आणि जवळपास 4 तास महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. कोंडी इतकी मोठी होती की त्यानंतर समृद्धी महामार्ग काही वेळासाठी बंद देखील करण्यात आला. हा सगळा प्रकार घडल्यावरती अनेक ड्रायव्हर्सने सोशल मीडियावरती या प्रकाराचे व्हिडिओ टाकून संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे रस्त्यावरती ज्या ठिकाणी खिळे मारण्यात आलेले होते त्या ठिकाणी महामार्ग प्रशासनाने कुठलेही बॅरिकेटिंग केलेलं नव्हतं. बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार समोर आल्यावरती ही घटना चोरीच्या उद्देशाने, लुटमारीच्या उद्देशाने केली गेली असावी असं बोललं गेलं. पण चौकशीनंतर या सगळ्यामध्ये एक वेगळीच माहिती समोर आली. सुरुवातीला लोकांना वाटलं होतं हा पंक्चर स्कॅम आहे, ज्यामध्ये रस्त्यावरती खिळे टाकले जातात. त्यानंतर गाड्या त्यावरून जाताना पंक्चर झाल्या की काही मिनिट अंतरावर असलेल्या पंक्चरच्या दुकानामध्ये येतात. हे पंक्चरचं दुकान त्यांचंच असतं, ज्यांनी रस्त्यावरती खिळे टाकले असतात. पण समृद्धी महामार्गावरती झालेला हा प्रकार पंक्चर स्कॅमचा असण्याची शक्यता फार कमी होती. कारण हे खिळे नुसते टाकून देण्यात आले नव्हते, तर व्यवस्थितपणे रस्त्यावरती ठोकण्यात आले होते. त्यामुळेच या सगळ्या प्रकाराची माहिती घेतली गेली आणि हा प्रताप एका कंपनीकडून घडल्याचं समोर आलं. या कंपनीला समृद्धी महामार्गाच्या दुरुस्तीचं काम देण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांनी पुलावरती 100 पेक्षा जास्त खिळे ठोकले. पण दुरुस्तीचं काम सुरू असल्याबद्दलची कोणतीही माहिती प्रवाशांना देण्यात आली नव्हती. या संबंधीचे बोर्ड, फलक सुद्धा लावण्यात आले नव्हते. त्यातही दुरुस्ती करण्यासाठी थेट महामार्गावरती खिळे ठोकण्यात आले होते, तर त्याच्या अलीकडे बॅरिकेटिंग करणं हे गरजेचं होतं. पण ती काळजी सुद्धा संबंधित कंपनी आणि प्रशासनाकडून घेतली गेली नव्हती. त्यामुळं रस्त्यात खिळे ठोकले आहेत हे प्रवाशांना समजलं तेव्हा त्यांची गाडी या खिळ्यांवरून पुढे सरकली. सुदैवानं 3 ते 4 गाड्यांचे टायर फुटण्याव्यतिरिक्त कुठला भीषण अपघात घडला नसला तरी अगदी रस्त्यात असलेले खिळे, इथं मोठ्या प्रमाणावरती आलेली वाहतूक कोंडी बघता एखादा भीषण अपघात झाला असता तर किती मोठं नुकसान झालं असतं अशी भीतीही आता व्यक्त करण्यात येते. सकाळी जेव्हा हा खिळे ठोकण्याचा प्रकार समोर आला त्यानंतर प्रशासनावरती, पोलिसांवरती मोठ्या प्रमाणावरती टीका व्हायला सुरुवात झाली. नंतर महामार्गाच्या कामासाठीच हे खिळे ठोकण्यात आले होते हे स्पष्ट झालं. पण यामुळे प्रशासनावरती आणखी ताशेरे ओढले जाऊ लागले. प्रशासनानं आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर MSRDC कडून या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं. MSRDCच्या मुख्य अभियंता संगीता जयस्वाल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जिथं खिळे ठोकण्यात आले होते तिथं पुलावरती देखभाल, दुरुस्ती आणि मजबूती करण्याचं म्हणजे ग्राउंडिंग करण्याचं काम सुरू होतं. या कामासाठी नोझल लावले जातात. रात्री ते काम पूर्ण झालं त्यावेळेस डायव्हर्जन करण्यात आलं होतं. ते नोझल सकाळी कट करण्यात येणार होते. मात्र काही गाड्या या फर्स्ट लेनमध्ये आल्यामुळं पंक्चर झाल्या. सकाळी आम्ही ते सगळे नोझल कट केले आहेत असं संगीता जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. आता रात्री घडलेल्या घटनेनंतर सकाळी समृद्धी महामार्गावरचे खिळे प्रशासनाकडून काढून टाकण्यात आले असले तरी कोणत्याही प्रकारची बॅरिकेटिंग नसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. कारण समृद्धी महामार्गावरती गाड्यांचा वेग हा ताशी 120 किलोमीटरपर्यंत असतो. एवढ्या प्रचंड वेगाने गाड्या समृद्धीवरती येत असताना त्यात 100 पेक्षा जास्त खिळ्यांमुळे अचानक ब्रेक लावावा लागू शकतो. त्यामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता होती. पण सुदैवानं हे फक्त टायर फुटण्यावरच निभावलं. MSRDCच्या अधिकाऱ्यांकडून बॅरिकेटिंग होतं, डायव्हर्जन करण्यात आलं होतं असा दावा करण्यात आला असला तरी रात्री प्रत्यक्ष प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मात्र इथं बॅरिकेटिंग नव्हतं असं सांगितलंय.
त्यामुळे आता समृद्धी महामार्गाच्या पुलाचं आणि रस्त्याच्या दुरुस्तीचं काम ज्या कंपनीकडे आहेत त्या कंपनीवरती MSRDC कडून कारवाई केली जाणार का, या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एका बाजूला समृद्धीवरती घडणाऱ्या अपघातांमुळे समृद्धी महामार्ग कायम चर्चेत असतो. इथं वाटमारीसारख्या घटना घडल्यानं सुद्धा भीतीचं सावट पसरलं होतं. त्यात आता रात्रीच्या वेळी अचानक खिळे ठोकले गेल्यानं समृद्धी महामार्ग प्रवासासाठी सेफ राहिलाय का, हा प्रश्न पुन्हा विचारला जातोय. प्रशासनानं डायव्हर्जनचा दावा केला असला तरी हे काम दिवसा का केले गेलं नाही? जर अपघात झाल्यावरती रात्रीतून खिळे काढले गेले तर हे काम आधीच का गेलं नाही? हा खरंच कारभारातल्या ढिलाईमधून घडलेला प्रकार होता की जाणून बुजून लुटमारीसाठी केलेलं कांड? याची उत्तरं चौकशीतून मिळणं अपेक्षित आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.